आता मनाच्या श्लोकातला 33वा श्लोक सुरू करूया. मी वाचतो. वसे मेरू मांदार हे सृष्टीलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. शब्दशः अर्थ हाच की चराचरात देव बसलाय, त्याने सृष्टी निर्माण करून ठेवलेली आहे असा. आणि जशी त्याने सृष्टी निर्माण करून ठेवली आणि ती आता म्हणजे त्यांनी उदाहरणं बघ काय दिलेत. त्यांनी मेघमाला म्हटलं आहे, त्यांनी तारांगणं म्हटलं आहे, त्यांनी शशी सूर्य म्हटलं आहे. म्हणजे हे या गोष्टी राहणार आहेत निरंतर कायम. हां, म्हणजे ॲज अ इनफायनाईट, म्हणजे कधीतरी संपतील, पण ठीक आहे आपल्या दृष्टीने पाहिला तर तो म्हणजे अगदी आपण मरेस्तोवर ते आहेत. बरोबर, आपण मरेस्तोवर त्या आहेत म्हणजे. आणि अगदी आपलं अख्खं काय म्हणूया कदाचित मानवसृष्टी असेपर्यंत त्या आहेत असंही म्हणायला हरकत नाही. पुढचं वाक्य आहे की चिरंजीव केले जनी दास दोन्ही दास म्हणजे हनुमान आणि विभीषण. तर ज्याप्रमाणे देवाने सृष्टीची निर्मिती केली, खरं तर इकडे देव असं म्हटलेलंच नाही आहे ना, पण आपण धरून चालायचं की देव कोणाबद्दल लिहिले सगळे मनाचे श्लोक, तर ते तिसऱ्या कोणा व्यक्तीबद्दल का असतील. हां, तोच एक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग तो ईश्वराने आता म्हटलं तर ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती अशी राहणार आहे बरीच वर्ष, अनंत काळ टिकून राहणार आहे. त्याप्रमाणे रामाने विभीषण आणि हनुमान ही पात्र मोठी केली एका अर्थी. म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने ते मोठे झालेले असतील, पण रामाने जो आधार दिला, रामाने बळ दिलं, त्याने अपॉर्च्युनिटी दिली, त्याने संधी दिली त्यांना. कारण रामायण आहे आणि त्याच्या कथेच्या संदर्भाने यांचा उल्लेख येतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला ती पात्र माहिती आहेत. पहिल्या 2 ओळींचा तुला असा काय वेगळा अर्थ वाटतोय का, की फक्त त्या पहिल्या 2 ओळी हे तर ठीक आहे, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, त्याच्यावर आपण नंतर पूर्ण म्हणजे अजून चर्चा करू शकतो, पण हे पहिल्या 2 ज्या ओळी आहेत. आता 31व्या आणि 32व्या श्लोकावरनं असं वाटायला लागलं की आपल्याला बऱ्याचदा आपण फक्त घाईघाईत याला काय अर्थ नाही असं वाटतं. म्हणजे अर्थ नाही म्हणजे आपल्यासाठी काय उपयोगाचं नाही असं वाटतं आणि आपण पुढे निघून जातो. ते आता मी मगाशी जी कविता सांगितली बघ आपल्या गेल्या श्लोकात, ते मनोहर कवीश्वर, त्यांची दुसरी पण कविता मी तुला बोललो जी वाच, आपण तिचे पण लिंक देऊ शकतो. ती कर्तव्याने घडतो माणूस जाणू न पुरुषार्थ. अच्छा. हां, त्याच्यात ती एक शेवटचं नाही कदाचित सेकंड लास्ट कडवं आहे ते. त्याच्यात 2 ओळी आहेत या. रंगहीन मी ह्या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अणु रेणूत भरलो. म्हणजे ते कविता अशी आहे की तो कृष्ण अर्जुनाला सांगत असतो. अच्छा. म्हणजे ते भगवद्गीतेचा एक कम्प्रेस्ड व्हर्जन येते. तर त्यात तो हे वाक्य सांगतो की रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अणु रेणूत भरलो. म्हणजे सगळीकडे मीच आहे. तर मला एक वाटतं की ह्या पहिल्या ज्या 2 ओळी आहेत ना, ह्या तशाच थोड्याशा रिलेशनमध्ये की देव सगळीकडे. आता मी एक ते पुस्तक वाचत होतो, आपण मागे खूप आधी डिस्कशन केलेलं आहे याच्यावरती आपल्या श्लोकांमध्येच, मोक्षाकडे जाण्याचे मार्ग वगैरे, की कर्मयोग आणि त्याच्यात राजयोग सांगितलेला आठवते. आणि मग त्याच्यात एक असं आहे ज्ञानमार्ग. तर त्या ज्ञानमार्गात आहे की तुम्ही ज्ञानाने सगळं काही रिजेक्ट करत जातात गोष्टी, जसं जसं तुम्हाला उलगडा होत जातो एखाद्या गोष्टीचा, आणि मग शेवटी तुम्ही याच्याकडे येऊन पोहोचता की हे सगळं ईश्वर एकच आहे. म्हणजे असं स्वामी विवेकानंदांनी त्या पुस्तकात सांगितलं. तर त्याचं उदाहरण देताना त्यांनी एक सांगितलं की 2 पक्षी असतात झाडावरती. झाड असतं, वरती एक पक्षी असतो शांतपणे एकदम बसला असतो तो, आणि खाली एक पक्षी असतो. मी गेल्या वेळी उदाहरण दिलेलं आहे, आठवत मला. हां, तर तो पक्षी बघतो वरच्या पक्षाला, वरती बसलाय पक्षी, आणि मग तो त्याचे आपले काय कार्यक्रम चालू असतो, उड्या मार, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मार, किडे बिडे खातोय, फळं खातोय, काय करतोय चालू असतं त्याचं. परत वरती बघतो, मग वरती पक्षी बसलाय, मग त्याचा हा कार्यक्रम चालूच असतो, दिवसेंदिवस चालूच असतो. आणि मग शेवटी जाऊन मध्येच कधीतरी त्याला वाटतं, अरे यार हा वरचा पक्षी एकदम शांत बसला आहे, मग एकदम स्वतःमध्येच येतो तल्लीन आपला, आपण त्याच्यासारखं व्हायला पाहिजे. तर थोडा वेळ त्याला वाटतं, मग परत तो त्याच्याच कार्यक्रमाला लागतो, परत जे काय त्याचे दिवस रात्रीचे कार्यक्रम असतात, खाणं खा हे ते झोप बीप, मग तो असा करत करत हळूहळू तो झाडाच्या वरती जात असतो. आणि मग शेवटी जर खूप जवळ येतो, मग त्याला परत वाटत असतं की आपण ह्याच्यासारखं व्हायला पाहिजे, कसलीच चिंता नाही, स्वतःमध्येच मग्न आहे, शांत बसलं आहे, एकदम टेन्शन नाही, काय नाही.
आणि मग शेवटी तो सगळ्यात वरती जातो आणि मग त्याला कळतं अरे की माझ्यामधूनच तेज बाहेर येते. मला जो वाटला होता तो दुसरा पक्षी आहे तो मीच आहे. हां, तो दुसरा पक्षी आहे तो मीच. म्हणजे झाडावरती एकच पक्षी असतो. मग हे त्यांनी स्वामी विवेकानंदांनी उदाहरण दिले की झाडावरती 2 पक्षी नसतात, एकच पक्षी असतो. तसंच ते आपल्या बाबतीत आहे की आपण आपल्याला ओळखलं नाही अजून. मग ही शिकवण आपल्याला पण त्यांनी हे पण सांगितलं की कोणत्याही म्हणजे ते कदाचित तत्त्वज्ञानाला काय म्हणतात शब्द येतो संस्कृतामध्ये दर्शन म्हणतात. पण त्यांनी सांगितलं की हे कोणत्याही दर्शनाने तुला प्राप्त नाही होणार आहे. की मी तुला सांगितलं किंवा स्वामी विवेकानंदांनी मला येऊन सांगितलं की तू 2 पक्षी नाही, तू एकच आहे किंवा सगळे एकच आहे. दर्शनाच्या अभ्यासाने प्राप्त नाही होणार. हा, हे कोणत्याच अभ्यासाने असं तुला प्राप्त नाही होणार जोपर्यंत तू स्वतःच त्याचा शोध घेत नाही, अनुभव घेत नाही. हां, म्हणजे कोणी सांगून आपल्याला हे काय करणार नाही आहे. बरोबर. मला तुझ्या उदाहरणावरनं हॅरी पॉटरचा प्रिझनर ऑफ अझ्काबानमधला सीन आठवला. कोणता? ज्यामध्ये हॅरी पॉटर डिमेंटर्स शी लढतो आणि त्याला आधी वाटत असतं की आपले बाबा आले आपल्याला वाचवायला. हां, आणि नंतर मग तो स्वतःच तो वाट बघत राहतो आपले बाबा येतील आणि मग शेवटी एक वेळ अशी येते जेव्हा तो स्वतःच उडी मारतो तिकडे आणि मग तो स्वतःच ज्या सगळ्यांना पळवून लावतो डेमन. हां, तर मग डिमेंटर सगळ्यांना पळवून लावतो. गोष्टींमधनं आपल्याला त्या वाचत असताना बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. कारण एक लक्षात येत होतं वाचताना की अरे हा महत्त्वाचा क्षण अशासाठी आहे की आधी त्याला वाटत होतं, आधी तो अशा कल्पनारंजनात होता की आपले वडील येतील आणि आपल्याला वाचवतील. पण नंतर मग त्याने वेळ साधली, लक्षात घेतलं, प्रसंगावधान राखलं आणि मग तो स्वतः पुढे झाला आणि त्याने ते करून दाखवलं. आणि मग त्याला स्वतःचा अभिमान सुद्धा वाटला की फक्त या कल्पनेनं नाही की ठीक आहे आपले बाबा नाही आले, पण आपल्याला डोक्यात ही कल्पना होती की माझे बाबा आले म्हणजे ते काहीतरी मोठं करून दाखवतील आणि ते बाबा होते म्हणून त्यांनी काहीतरी मोठं केलं. हां, पण प्रत्यक्षात जे मला खूप मोठं वाटत होतं ते मी स्वतः करू शकत होतो, जे मला माहीत नव्हतं आणि आता ते मी केलं. आणि त्यामुळे त्याला आनंद होतो, त्यामुळे त्याला अभिमान वाटायला लागतो स्वतःचा. बरोबर. पण हां, ही थोडीशी रिलेट होते ह्या पक्षाची गोष्ट. आणि दोघे पक्ष त्याच्या पुढे विवेकानंदांनी काही लिहिलं नाही, पण ते की त्याने असं सांगितलं की ओळखा स्वतःला. या ज्या पहिल्या 2 ओळी आहेत या श्लोकाच्या त्या ह्या कवितेशी थोड्याशा रिलेट होतात किंवा असं मला वाटतं की देव चराचरात आहे, पण त्याच्यामधून शिकण्यासारखं काय आहे हे आपल्याला की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तिथे येतो का तू शेवटी? तिथे यायचं असेल तर येऊ शकतो. दुसरं एक मला आता तर वाटतंय की तू ज्या अर्थाने सगळं सांगितलंस की शक्यता अनेक आहेत. तुला कुठे जायचं आहे? तुला पर्वतावर जायचं आहे, तुला सूर्यचंद्र गाठायचे आहेत, तुला तारे गाठायचे आहेत, तुला ढगात जायचं आहे. तुला ढगात जायचं म्हणजे तुला उडायचं आहे, काय जे असेल ते. आकाश ठेंगणं झालं म्हणतात ना लोकांना की खुश झाले की आता मला काही शक्य आहे. तर ते होऊ शकतं शक्य. आणि असं ज्यांनी शक्य करून दाखवलं तशी उदाहरणं आहेत विभीषण आणि मारुती. जी रामाला शरण गेली म्हण किंवा रामाच्या आशीर्वादात राहिली म्हण ही पात्र, आणि त्यामुळे ते चिरंजीव झाले. म्हणजे ते या सगळ्यांपेक्षा मोठे झाले किंवा या सगळ्यांच्या पातळीला आले. बरोबर. सूर्यचंद्र आणि डोंगरांच्या पातळीला की आता हे टिकून राहणार आहेत अनंत काळ. आता एक मला अजून एक जाणवतं. आता बघ हे दोघंही खूप तसं बघायला गेलं तर विभीषण ताकदवान होता का? असं ना, तो राजा तर झाला शेवटी. हां, मग म्हणजे बघ ते त्यांच्या दोघांमध्ये एक क्वालिटी होती की हनुमान पण नम्र होते ते, आणि तीच कदाचित क्वालिटी पांडवांमध्ये होती. पांडव त्यांच्या जे वरिष्ठ होते त्यांच्याशी ते नम्रपणेच वागत होते. तसं तर आपण भीमाची गोष्ट पण ऐकलेली आहे की भीम त्याला पण गर्व झालेला, पण तो हनुमानाने मोडून काढला. हां, पण तोच मुद्दा येतो की ते नम्र होते, त्यांच्याकडे ताकद असून पण ते शांत होते असे. कदाचित ते रामाच्या सानिध्यात राहून झाले असतील की अरे आपल्यापेक्षा पण कोणतरी ताकदवान आहे. कृष्णाच्या नाही पांडव नाही, हे दोघं रामाच्या, हे दोघं. हां, हो ना. मग ते मुळात
सानिध्य हा म्हणजे ही दुसरी पायरी झाली की चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहिलो तर आपण चांगलं. मुळात आपलं डोकं ठिकाणावर पाहिजे. चांगल्या माणसांकडे जाईल. हां, कारण मग आपलं डोकं ठिकाणावर नसलं आणि आपल्या बाजूला सगळी माणसं चांगली असली ते थोडा वेळ समजून घेतील, नंतर लाथ मारून बाहेर हाकलून लावतील ना. कारण चांगलं राहण्यासाठी तुला तो शेवटी एक तो नियम आहे की तू जर सडका आंबा असशील तर बाकीचे तुला नाही जवळ करणार किती चांगले असले तरी, किंवा तू बाकीच्यांना बिघडवशील. हां, तर तसं नाही होता कामा. आणि म्हणून मग हे आता अजून एक मला काय तुला काय बोलायचं याच्यावरती, मला एवढा अर्थ पुरे वाटतो याच्यात. मला काय वाटतं की आता बघ, एक आपण मागे पण एकदा डिस्कशन केलं वाटतं की जर हे एक अर्थ मी असा लावतो याचा की रामाने जर 2दा चिरंजीव केले, म्हणजे तू कोणाला चिरंजीव तर करू शकत नाहीये. हा चिरंजीव म्हटल्यावर आपल्याला तो एकच आठवतो, तो ब्रायन जॉन्सन, हां, जो स्वतःला चिरंजीव काय करायला बघतोय तो. हां, पण तो काही ते रिलेट होत नाही या गोष्टीला. पण इथे काय की त्याने स्वतःच्या माणसांना सक्षम केलं. जर तू तशी उदाहरणं बघशील, आपण आता डेमन स्लेअर वगैरे बघत असतो, तर डेमन स्लेअर एक ॲनिमे आहे ज्याच्यामध्ये एक ज्याचा संदर्भ आम्ही सारखा देत असतो. हां, तर त्याच्यात तो त्याचा विलन मुझान, तर तो स्वतःची शक्ती वाटत असतो इतरांना. त्यामुळे तो काय जे राज्य करतो, जे काय करत असतो, त्याचा अंतिम ध्येय काहीतरी वेगळं असतं, पण तरी त्याची शक्ती तो वाटतो, अजून तो त्याच्यासारखी लोक बनवतो. पण हे थोडंसं निगेटिव्ह उदाहरण झालं. एक गॅलेक्टसचं तू बघू शकतोस की गॅलेक्टस स्वतःची ताकद सिल्वर सर्फरला देतो. मला बघितलं सिल्वर सर्फर? नाही बघितलं कधी. सिल्वर सर्फर पाहिलाय, पण मला खूप आधी पाहिलाय, मला आता आठवतं. सिल्वर सर्फरच्या ग्रहावरती तो हल्ला करतो आणि मग सिल्वर सर्फर त्याला तो जो तिकडचा राहणारा माणूस असतो तो की तू माझा ग्रह सोडून दे, मी तुझा गुलाम होतो. आणि मग तो त्याच्या स्वतःची काहीतरी 1-2% ताकद त्याला देतो. मग तो त्याच्यासाठी वेगवेगळे ग्रह शोधतो आणि तो ते ग्रह उद्ध्वस्त करत असतो. पण मग त्याने झालं की गॅलेक्टसचा वेळ वाचला, त्याने कोणातरी डेलिगेट केलं काम. हां, पण हे पण थोडंसं निगेटिव्ह उदाहरण आहे. पण तू चांगली उदाहरणं कोणती घेशील, मग शझामचं एक असू शकतं. डायरेक्ट सगळ्या सुपर हिरो गोष्टींमध्ये मग आपल्या इथे असं नाही की मग सगळीकडे जाऊन येऊन मग तुझ्याकडे मग उरतो आपल्या इथे म्हणजे एकच उदाहरण उरतं शिवाजी महाराजांचं. कारण त्यांनी त्यांच्या लोकांना सक्षम केलं, त्यांनी जे काही मिळवलं ते त्यांच्या लोकांमुळे, पण नुसतं लोकांमुळे नाही तर त्यांनी त्या लोकांना संधी दिली, त्यांनी ती बरोबर लोकं हेरली. त्यांनी असा विचार नाही केला की अरे ही लोकं माझ्यापेक्षा जास्त पॉवरफुल झाली तर काय, त्यांनी नेते उभे केले. त्यांनी तळागाळातून नेते उभे केले आणि त्या नेत्यांनी स्वराज्य बनवलं. हां, म्हणजे ही सुपर हिरोचे नाही आहे, पण तुझ्याकडे आपल्यासाठी आपण आपल्या निमित्ताने काय करू शकतो. तर माझ्या हाताखाली जर लोक कामात असतील, मी तुला सांगितलेलं मागे की माझा बॉस मला म्हणालेले की जर तुझं काम कोणीतरी दुसरा करू शकला तर तू प्रमोट होशील. तर हेच इथे येते ना गोष्ट की तू 4 लोकांना जर सक्षम बनवतोय तर तुझं काम सोयीस्कर होईल. बरोबर. आणि तू वरती जाशील. मग इथे आता आपण रामाचा आदर्श हा विचार करून की आपणही कोणाला तरी चिरंजीव नाही पण आपण कोणाला तरी अशा रीतीने सक्षम करायचा. जर तू बिझनेस करत असशील तर तू विचार करशील की अरे यार माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांचे पगार वाढावे या दृष्टीने मी काम करणार. पगार कधी वाढतील, जेव्हा तुझा बिझनेस वाढेल. मग तू त्यांना पण सक्षम करतोयस आणि त्यानिमित्ताने तुझीही ग्रोथ होते. बरोबर. तर मला असं वाटतं की ह्या ओळीमधून मला असा अर्थ सुचतोय. आणि शेवटची जी ओळ आहे तेच आहे की आपण एकदा सांगून काय ऐकत नाही, म्हणून कदाचित रामदास स्वामी परत किती श्लोक आहेत ते कोण कदाचित एका बैठकीत लिहिलेले नसतील श्लोक. अच्छा, सुचतील तसे असतील. आणि नेमकं हे जे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आहे ते श्लोक जेवढे असतील तसे मला वाटतं की 10 श्लोक असतील. ते सगळे एका बैठकीत सुचले असतील. हां, असू शकेल. कारण ते लिहित गेले. मग मग ते लिहित गेले. कारण ती एक नुपेक्षी गदा रामदासाभिमानी ही एक ओळ सुचली. आणि मग का उपेक्षा करत नाही म्हणजे नेमकं काय, मग त्याची सगळी समजा एक वैशिष्ट्य म्हण किंवा मग त्यांनी सगळे लिहून काढले की तो प्रस्ताव आहे की राम कधी उपेक्षा करणार नाही अभिमान असणाऱ्या दासाची. तुला मग अजून काही सुचत नाही? मी मगाशी म्हटलं तसं की मला एवढा अर्थ पुरेसा वाटतो की पण तो शब्दचा अर्थ झाला की अगदी शब्दचा अर्थ असा आहे असं नाही. कारण चिरंजीव केले, तू चिरंजीव या अर्थाने म्हणत नाही. आता ठीक आहे, मारुतीला चिरंजीवच म्हणतात, पण
त्यांचं नाव मोठं झालं ना. आता असं नाही आहे की आपल्याला अंगद आणि सुग्रीव वगैरे लक्षात राहत नाहीत, पण जेवढ्या प्रमाणात आपल्याला मारुती तर खूपच जास्त लक्षात राहतो, आणि विभीषण सुद्धा त्यानिमित्ताने येतोच. काय नाही तर आपल्याला ते इसकी पेट पे बाण मारी आहे प्रभूच्या निमित्ताने तरी विभीषण आठवलेला होता, त्या मीमच्या निमित्ताने. बरोबर. तर ते राहतातच म्हणजे आपल्या डोक्यात कायम. ह्या विचाराने ते चिरंजीव झालेत या अर्थाने. बरं. असा अर्थ घेतला तर मग तो शब्दशः होत नाहीत. थोडक्यात असं की कीर्तिरूपी उरावे, म्हणजे काहीतरी कार्य करून तर ती करायचं असेल तर म्हणजे जर आपल्याला मग आपण रामाचा आदर्श मानला तर आपण एवढे मोठे होऊ शकू की आपलं नाव कायम टिकून राहील, असा एक अर्थ त्यातनं निघू शकतो. पण तो आणखीन त्याचा किस पाडता येईल मला या श्लोकाचा, मला तरी नाही जमणार. तुला जर याहून तुझं हे जे काय नाही म्हणजे मी बोलतो की एक तर उदाहरणं गेली ती सगळी ती ह्याची होती कॉमिकवाली वगैरे. बाकीचे चुकीचे नाही, मी फक्त म्हणतोय की तू तिन्ही उदाहरणं कॉमिकचीच दिलीस असं म्हणतोय. पण मग उदाहरणं सगळी बरोबर. मग आपल्या राष्ट्रात बघितले तर ते भारतात शिवाजी महाराज आहेत किंवा बाजीराव आहे आपला पेशवा बाजीराव, त्यांनी पण कितीतरी लोकांना वरती आणलं, त्यामुळे त्याचं जे नाव झालं जिंकत गेलं. म्हणजे त्याची स्वतःची एक वेगळी होती कॅपॅसिटी, पण अजून त्याच्यासारखी लोक उभी केल्याने ते वाढत गेलं ना. बरोबर. हे त्याची क्षमता वाढली त्या गोष्टीमुळे. काय बोलतो. हा झाला 33वा श्लोक, आणि आता आपण 34व्याकडे वळूया. वाचतोयस. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे मला वाटतं परत पहिल्या ओळीत तेच सांगितले की उपेक्षा म्हणजे राम कधी उपेक्षा करत नाही, रामाच्या रूपात कधी उपेक्षा होत नाही. रिअशुरन्स. परत जीवा मानवा निश्चय येतो वसेना. राम तर उपेक्षा करत नाही, पण माणसाला विश्वास वाटत नाही. म्हणजे माणूस स्वतःवर शंका घेत राहतो, स्वतःच्या क्षमतांवर त्याचा विश्वास नसतो. आपण करू की नाही, आपल्याला जमेल की नाही, हे आपल्याला वाटत राहतं. पण मग तेच आहे ना की ते पुस्तक आहे स्टार्ट विथ वाय, की तुम्ही एखादी गोष्ट सुरू करताय तर ते का करताय याच्या मागे जास्त विचार करा सुरू करण्याच्या आधी. कारण आपण सुरू तर करतो आणि मग नंतर त्याच्यावर विचार करायला लागतो की आपण का सुरू केली. की आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, कोणतेही काम हातात घेतो, तर जर तू आधीच ठरवलं असेल की हे मला का करायचं आहे, आणि जसं तू मगाशी म्हणत होतास की काहीतरी 4 लोक येतात आणि त्याला सांगतात की ह्यामागे काहीतरी मोठं कार्य आहे, आणि मग तो अजून त्वेषाने ते करायला लागतो. पण जर तुला आधीच माहिती असेल की ह्यात काहीतरी मोठं कार्य आहे, तर वाळकी कोणी काही सांगितलं, म्हणजे अगदी कोणी तुला घालून पाडून तरी म्हटलं किंवा चढवलं, तरी फरक नाही पडणार. कारण तुला माहिती असतं की तू काय करतोयस. कारण तुला तुझं व्हाय हे माहिती असेल की मी एखादी गोष्ट का सुरू करतोय. आता लोक बिझनेस वगैरे पण सुरू करतात तर बेसिक हे ठरतं की पैसे कमवूया चला. पण जर पैशापेक्षा काहीतरी मोठं असेल की मी जर कोणाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय तर तो खुशच झाला पाहिजे, त्याचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे माझं ट्रस्ट वाढलं पाहिजे, काहीतरी वेगळ्याच गोष्टी असतील तर तो जास्ती चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण पैसा हे एक माध्यम झालं त्या कामातून आलेलं. जे सगळ्यात श्रीमंत आहेत, बिल गेट्स, इलॉन मस्क किंवा जेफ बेझोस किंवा अगदी मार्क झकरबर्ग, पैसा हे त्यांचं प्राधान्य नव्हतं. त्यांना त्यांच्या विषयात प्रचंड गती होती आणि प्रचंड रस होता की झपाटल्यागत मला ते करायचं आहे काम, आणि त्यासाठी सगळं काही म्हणजे काही वेटीस धरायला तयार आहे मी, सगळं पैजेवर लावायला तयार आहे मी, अशा आविर्भावाची ही माणसं आहेत. आणि त्याचं त्यांना मिळालेलं फळ, साईड इफेक्ट म्हणजे ते सगळ्या जगात श्रीमंत झालेले आहेत. बरोबर. कारण ह्या लोकांनी काहीतरी त्रुटी शोधून काढल्या. म्हणजे समाजात काहीतरी आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम असतात, आपण रडत राहतो, पण तेच आहे की जर तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं आणि विकू शकलात तर तुम्ही जसं तू म्हणास की एक साईड इन्कम म्हणून तुम्हाला पैसा येतो. मग त्याची मुख्य फलश्रुती पैसा नाही आहे, मुख्य फलश्रुती त्यांच्यासाठी त्यांचं कामच आहे. म्हणजे त्यांचं ध्येय काम हेच फळ आहे.
आणि त्यातून मिळणारं फळ वेगळं. हां, म्हणून मी म्हणत असतो ना की जर असं काम पाहिजे की जे सोमवारी करायला मजा येईल. कारण लोक हे करतात ते गाणं ना, ब्लडी मंडे आहे असाला, ब्लडी मंडे मला नाही गोवामध्ये गाणं आहे ते. अच्छा. की ते सोमवार येतो मध्ये गातात, ते ऑफिसला जातात, कंटाळा पाहिजे, ब्रेक पाहिजे म्हणून ते गोव्याला जातात फिरायला. अच्छा. मुद्दा आहे की जर तुला सोमवारीच काम करायला मजा येते तर मग काय असं काम म्हणजे तू आयुष्यात कर की जे तुला सोमवारी पण करायला आवडेल. सोमवार अशा दृष्टीने महत्त्वाचा की तुझं रविवारी थोडं इंजिन बंद पडलेलं असतं. हां, म्हणून जर समजा तू स्वतःचं काम, स्वतःचा उद्योग सुरू केला आपण मग मग रविवार कसला रविवार असं पण होतं ना. मग सोमवाराचं कौतुक वाटेनाच होईल आपोआप. आणि त्याच्यात कसं आहे की परत अजून एक गोष्ट की तुला प्रोसेस आवडली पाहिजे. असं तू म्हणालास ना की ही जी लोकं होती, आता ती उदाहरणं दिलीस, त्यांना ती काम आवडत होतं. त्यांना असं नव्हतं की ह्याच्यातून येणारा पैसा आवडतंय. आपण खूपसे लोक काम का करत असतो की अरे मला तो पैसा हवा असतो, म्हणजे काम नको आहे, म्हणजे एक जर्नी चालू आहे, प्रवास मला आवडत नाही आहे, मला फक्त ते डेस्टिनेशन हवं आहे. आपली व्याख्या ही असते. मग अशी मागे एकदा कामाच्या संदर्भाने विषय निघाला होता तेव्हा मी म्हणालो होतो आवडत नसूनही करावं लागतं ते काम, असा आविर्भाव असतो. पण जर काम आवडतंय अर्थात ते मग ते शेवटी सगळं ते डू व्हॉट यू लव्ह आणि पॅशनेट अबाउट, हे नेहमीच शक्य नसतं. पण तुला शक्य नसतं. त्यासाठी पण तुला प्लॅन करायला लागणार गोष्टी की समज मला एखादी गोष्ट मला माहिती आहे की आता जर मी जे काम करतोय ते मला आवडत नाही, तर मग पैसे साठव जे आहेत ते साठवत राहा आणि मग नंतर जाऊन पुढे जाऊन ते काम कर जे तुला करायला आवडेल. लोक उधळतात पैसे आणि मग ते रडत राहतात की मी कसा विक्टीम आहे, मी कसा परिस्थितीने गांजलो गेलोय. किंवा दुसरं पण असतं की मला हवं ते मला करायचं आहे, ठीक आहे, पण तुला हवं ते तेव्हा कर, अशा पातळीवर पोहोचल्यानंतर कर जेव्हा तुझ्या कौशल्याची पातळी क्रयक्षम म्हणता येईल, म्हणजे विकण्यायोग्य असेल, तुझ्या व्हॅल्यू खपवण्या एवढी असेल बाजारात, तर तेव्हा जेव्हा व्हॅल्यू ॲडिशन करशील तेव्हा. कारण माझे काही मित्र होते जे म्हणजे की कशाला नोकरी करायची, एवढ्या पगारात मी का करेन. जर तुझ्याकडे स्किल्स नाही आहेत तर तुला पगार देईल कशाला कोण, जोपर्यंत तू स्वतःचे स्किल्स वाढवत नाही आहेस किंवा तू त्या लायक होत नाही आहेस की तुला तेवढा पगार मिळेल, तू त्या कंपनीमध्ये जाऊन तेवढी व्हॅल्यू ॲडिशन करतच नाही आहेस, मग ते कंपनी किंवा कोणताही मालक असेल तर तुला पगार कशाला देईल. बरोबर. कदाचित पुढच्याच लोकांवर बोलत असताना आपल्याला जास्त मला वाटतं की हां मी मगाशी म्हणालो तसं की मी या श्लोकाचा जास्त अभ्यास केला नाही, वाचलं नाही आहे. अच्छा. त्यामुळे जे आता सुचलं ते मी म्हणालो. कदाचित कधी असं होतं की आपल्याला मागचा श्लोक, आता आपण जसं केलं आधीच्या 2 श्लोकांवरती बोललो, म्हणूनच मी म्हटलं की कदाचित पुढच्या 2 श्लोकांवर बोलताना आपल्याला याच्यावर सुचेल. हां, होऊ शकतं. कारण ते होतं बऱ्याचदा की आपण आत्ता लिहून ठेवतो किंवा बोलून ठेवतो आणि आपल्याला वाटतं एवढं काही आपण खास बोललो नाही आहोत किंवा एवढं काही आपल्याला सुचलं नाही, इतकं काही विशेष आपण सांगितलं नाही, आणि नंतर आठवड्याभराने त्याच्यावर आणखीन सुचतं. मला आता एक सुचलं आता मग अशा श्लोकावर सुचलं. हां, कोणता तुला सांगतो. तर वपू काळेंचं जे पुस्तक वाचतोय मी, कारे भुललासी नाव आहे त्या पुस्तकाचं. त्यात एक नानू नावाचे एक कॅरेक्टर, त्याची गोष्ट आहे की जो माणूस असतो त्याच्या शेजारी एक मुलगा राहत असतो, त्याची एक फॅमिली असते, त्याचं कुटुंबामध्ये त्याची आई, त्याचे बाबा, त्याचे काका काकू राहत असतात आणि त्या काका काकूंचा मुलगा. आणि बाबा काहीच करत नसतो, त्याचा धंदा बंद पडायला आला असतो. मग काका काकू सतत टोमणे मारतात, उधाऱ्या घेतल्या असतात वडिलांनी, मग ते सगळे मागायला येत असतात, ते सगळे आईला त्रास देतात. मग आई काय करते, आई त्या नानूला बदडते. म्हणजे अशी ती स्टोरी आहे. आणि तो बिचारा रडत असतो आणि ह्या दोघांना वाटत असते की अरे आपण काय माणसात नाही आहेत ही लोक. म्हणजे तो लेखक, म्हणजे ज्याच्या पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट आहे तो आणि त्याची बायको, तर ते म्हणत असतात की आपण ह्याला आपल्याबरोबर घेऊन जाऊ. अच्छा. हां, कारण ती आई त्याला दर दिवशी तुडवत असते आणि त्याची चूक नसताना. म्हणजे इथे आता हे जे आपण म्हणतो की हे विष पेल्यासारखंच झालं ना, की इथे त्या मुलाची काहीच चूक नाही आहे, फक्त तिला राग असतो म्हणून ती तो त्या नानूवरती काढत असते. आणि तो नानू असंच दाखवलं ते कॅरेक्टर की ते मार खात राहतं ते मार, आणि शेवटी ते एकदम निष्ठुर होतं, कोडगं होतं आणि तो तगडा होतो एकदम, त्याला माराची एवढी सवय लागते. आणि नंतर तो जाऊन पुढे काय काय घटना होतात, तो काका त्याचं हॉटेल क्लेम करतो वगैरे, काय काय दाखवले, जो धंदा बोललो ना चालत नसतो, हॉटेल असतं छोटं. नंतर मग तो लेखक त्याला मदत करतो
नानू काय शिकत बिकत नाही, कारण त्याला मुलं चिडवतात की आई मारते बिरते. आपल्याला पण वाईट वाटायचं बघा, आपल्याला आई बीने मारलं आपल्या मित्रमैत्रिणींसमोर, की आपल्याला वाटायचं ना रे काय इज्जतच राहिली नाही. मग तसंच त्याला वाटतं, मग शाळेत तो जायचा बंद होतो आणि असं ते कॅरेक्टर दाखवलं. आणि शेवटी ते मार खायची त्याला एवढी सवय झाली असते की त्याच्या सवयच झाली असते एकदम. मग शेवटी तो त्याच्या काकाला आपटतो बिपटतो आणि मग तो म्हणतो की काहीतरी मला फायदा झाला, मी लहानपणी एवढा जो मार खाल्ला. तर ते तसंच झालं की जे शंकराचं उदाहरण आहे की त्याने विष प्यायलं, तर हा पण जे याच्यात कॅरेक्टर जे दाखवलं हे सत्य घटना नाही आहे, पण अशी असतील कितीतरी उदाहरणं. कुठल्या तरी त्यांनी सत्य घटना पाहिली असेल आणि त्यावर असू शकतं, पण ते ह्याच्यासाठी विषच होतं त्या मुलासाठी. मी मला वाटतं रेडिटवर एक पोस्ट वाचलेली होती, थोडक्यात सांगतो शक्य तितक्या, की एक नापास होऊन आलेला मुलगा, म्हणजे ज्याने लिहिली तो म्हणाला की माझ्या वर्गात एक मुलगा होता आणि माझ्या वर्गात एका शिक्षकाने ठेवलेली शिक्षा अशी होती की उत्तर जो कोणी देणार नाही त्याला बाकी मुलं त्याच्या कानफडात मारतील. अरे मग तो काय कोणीतरी एक मुलगा कानफडात मारेल की बाकी सगळे मारतील, काहीतरी असं होतं. तर हा एक मुलगा असा होता ज्याला कधीच उत्तरं यायची नाहीत, कारण तो नापास होऊन आलेला होता आणि नेहमी त्याला बाकीची मुलं बदडायची, कारण तो होता तगडा, प्रचंड तगडा होता. पण त्याला मारायला ते एकच निमित्त मिळायचं म्हणून सगळेजण हात धुवून घ्यायचे स्वतःचे आणि मारायचे. ज्याने ती गोष्ट लिहिली तो म्हणाला की मी मारलं नव्हतं त्याला. जेव्हा मला मारायची संधी मिळाली होती तेव्हा मी असा थोडा बिथरलो होतो आणि मला ते, कारण मला दिसायचं की तो असा पूर्ण घट्टपणे तो एक अक्षर नाही काढायचा, काही नाही बोलायचा आणि गपचूप सगळा मार खाऊन घ्यायचा. तर जेव्हा मला मारायला सांगितलं होतं तेव्हा मी वाटतं हळूच मारली होती, की असं मारायचं नाटक केलं होतं, काहीतरी केलं होतं आणि ते त्याला कळलं होतं की तो असा थांबून राहिला आणि मग झालं एवढंच झालं आणि मग आमची नजर झाली आणि त्याला कळलं की मला मारायचं नाही आहे त्याला. तर मग जेव्हा एकदा असं झालं की शिक्षकाने कुठला तरी प्रश्न विचारला आणि वर्गात कोणालाच येत नव्हता, कोणालाच येत नव्हता आणि तो त्या मुलाला आला, त्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं, त्याला संधी दिली सगळ्यांना मारायची. तर म्हणाला हा चल दे, आणि त्याने संधी पण नाही, असं पण नाही की जा मार, त्याने उत्तर दिलं, बरोबर उत्तर आहे. तो उठला जागेवरनं, त्याने जाऊन वर्गाचा दरवाजा बंद केला आतून आणि मग प्रत्येकाला चोपला, फक्त ते लेखकाला सोडून. लेखकाला सोडून म्हणाला की माझ्यापर्यंत आला, थांबला, आमची परत नजर झाली, पुढे गेला आणि बाकीच्यांना चोपलं त्याने. ते म्हणजे आता हे फार वेगळ्यावर आलं, हर कुत्ते का दिन आता वगैरे त्यावर आलो आपण. हो, विष नाही होता, वाट बघत होता. पण ते शेवटी तेच झालं ना की आपण एखाद्या माणसाला कसं वागवतो ते शेवटी अंगावर येणार जर आपण असं चुकीचं वागवत राहिलो कोणाला तरी. तर कारण तू बघ की तुझं कसं हे, म्हणजे काय तुला कसं वाटेल जर तू तिथे समोर असशील तर त्या व्यक्तीच्या जागी मार खाणाऱ्या जर तू सतत मार खातोय आणि तुला कसं वाटेल, मग नको करू तशी गोष्ट. बरोबर, तेच. पण हे बघ आता तसंच झालं की आपल्याला कधी कधी होतं की आपल्याला आधीच्या श्लोकावरती आठवतं. तसं आता 34वा श्लोक होता आपला आणि उदाहरण 31व्यावरती आठवलं की हे लिंक असं. पण ते बरोबर आहे, सगळे श्लोक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आता होतं का पण की अलीकडे वाचलेल्या श्लोकांवर आत्ता लगेच बोलता सुचतं, पण कधी कधी आणखीन जुन्या श्लोकांवर पण सुचू शकतं, कारण एवढे आता हा 34वा श्लोक आपण परत वाचायला घेतले. होईल बरोबर. आपण एक उजळणी करूया आणि मग समारोप. उजळणी पटकन करूया, मागच्या वेळेला आपण खूप वेळ लावला होता. आपली उजळणीत गेलेली अर्धा तास ही झाली. हो, उजळणी तशी पटापट व्हायला हरकत नाही. एकतर जशी सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि ती कायम टिकून राहणार आहे, त्याप्रमाणे रामाने त्याच्या दोन्ही भक्तांना चिरंजीव केलं. तर मग आपण जर रामाला शरण गेलो, थोडक्यात त्याची तत्व किंवा त्याला आदर्श मानून आपण त्याप्रमाणे सवयी लावून घेतल्या स्वतःला, तर आपणही चिरंजीव होऊ शकतो. म्हणजे आपलं नाव होईल जे टिकून राहील आपल्यानंतरही, असं होऊ शकतं. हा एक अर्थ. दुसरा अर्थ तुला सुचला होता ना
हां, की जर तू अजून 4 लोकांचं आयुष्य सुधारलंस, 2 लोकांचं, इथे 2 लिहिले तर आपण पण 2 पकडू, 2 लोकांचं जर तू आयुष्य बदललंस तर तू जग नाही बदललंस, पण तू त्यांच्यासाठी जग बदललंस, त्यांचं आयुष्य बदलून. मग ते तरी लक्षात ठेवतील किंवा ते एवढा काहीतरी इम्पॅक्ट केलं असेल तर ते त्यांच्या पुढच्या पिढीला सांगतील. हेच आपण 32व्या श्लोकावर लावू शकतो की रामाने अहल्येला मदत केली की ठीक आहे चुकलं तुझं आणि असं झालं पण हरकत नाही. तिला फक्त कोणीतरी एका माणसाने थोडक्यात सांगायची गरज होती की चलतंय, चल पुढे हो, आता तू दगडच नाहीयेस, तू दगड नाहीयेस, तू माणूस आहेस, माणूस चुका करतो, चल आता झालं गेलं विसर, आता पुढे चल, तू शिक्षा भोगलीस तेवढी पुरे. करेक्ट, बरोबर. तर ते तेवढं जरी करता आलं कोणाच्याही आयुष्यात, जर आपण कोणाला तरी मदतीचा हात देऊ शकलो तरी त्याने बरीच मोठं आपण साध्य करू शकू. आणि 34व्या श्लोकात मग तुला 23व्यात आणखीन काही सारांश तुला त्यातनं? 33व्यात हां नाही, म्हणजे मुद्दे तेच होते की तू इतरांना जर सक्षम करशील तर स्वतःही सक्षम होत राहील. जर तुझा व्यवसाय असेल किंवा जर तू नोकरीमध्ये असेल तर तो एक आपण काढलेला अर्थ. मागे एकदा मी म्हटलं होतं तसं की स्वार्थाची आपली व्याप्ती वाढवायची कारण त्याचा आपल्यालाच फायदा होतो पुढे. हां. आणि 34व्या श्लोकात हे की आपण शिरी भार वाहे न बोले पुराणी. आता तू राम त्याच्या भक्तांचा इथे अर्थ लिहिलेला मी वाचतोय. पुराणांमध्ये भगवंताची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योगक्षेम वाहतो. अच्छा. तर मग थोडक्यात इथे व्यवस्थित आपण जर रामाला आदर्श मानून त्याला शरण गेलो आहे तर आपल्या मनातल्या शंका कुशंका सगळ्या नाहीशा करायला राम आपल्याला मदत करेल. थोडक्यात आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा, त्या तत्वांवर, की मी रामाचा आदर्श मानून त्या मार्गावर जर मार्गस्थ झालो आहे तर मला अढळपणे या मार्गावर राहायचं आहे. आणि हे रामदास स्वामी आपल्याला परत परत रिमाइंडर देतात. हा रिमाइंडर दिलेला श्लोक आहे की तू हे करत राहा, गॅरंटी आहे, ढळू नकोस किंवा तुला काहीतरी गडबडू नकोस, तुला असं वाटायची गरज नाही आहे की बाबा अरे काय डळमळीत निर्णय असता कामा नाही तुझा. मला वाटतं आपण या दुसरी जी ओळ आहे ना हिच्यावरती पुढच्या श्लोकात पुढच्या एपिसोडमध्ये परत बोलू शकतो हवं तर, वाचून आणि जर काही सुचलं तर आपण आज जसं बोललो तसंच त्याच्यावरती बोलू. चालेल. कारण होतं काय की आपण भले या श्लोकावर चर्चा करायची असं ठरवून काहीतरी वाचतो किंवा विचार करून येतो, पण तो आपण केलेला विचार असतो. आपण इथे बसून एकमेकांसमोर जेव्हा ते विचार मांडतो तेव्हा आपल्याला नव्याने काही कल्पना सुचतात, पण त्या शब्दबद्ध व्हायला मनात सुद्धा आपल्याला पुढचे आणखीन 4 दिवस 5 दिवस लागतात. आणि मग आपण पुढच्या आठवड्यात येऊन भेटतो तेव्हा अरे आपण मागच्याला बोललो ना त्यावरनं मला हे सुचलं. पण ते व्हायला हवं, ते चक्र चालू राहायला हवं, ते बरं आहे. कारण म्हणून या श्लोकांचा फायदा अशा रीतीने होतो की आम्ही हे श्लोक वाचतो आणि रेकॉर्ड करायचं असतं, एक डोक्यात असतं की अरे आपल्याला दर आठवड्याला एक व्हिडिओ तरी टाकायचा आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही स्वतःला भाग पाडतो की नाही यायचं, वेळात वेळ काढून यायचं आणि हे श्लोक वाचायचे आणि यांच्यावर विचार करायचा, मंथन करायचं, चर्चा करायची. आणि मग एकदा ते सगळं केलं, ती एकदा प्रक्रिया पार पडली की आपसुकच डोक्यांमध्ये ते विचार राहतात, रुळतात आणि त्यावर व्यक्तपणे किंवा अव्यक्तपणे दोन्ही प्रकारे विचार होत राहतो. आणि त्याचा परिणाम जगताना होतो. म्हणजे जगताना बऱ्याचदा कुठल्याही प्रसंगी अचानक एखाद्या श्लोकातली कुठली तरी ओळ आठवते, नेमकी त्या प्रसंगात चपखल बसते आणि मग स्वतःवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं किंवा निर्णय घेणं, त्या क्षणात कुठला निर्णय मी घ्यायला हवा ते कळणं सोपं होतं. हां, म्हणजे असं होत नाही की इथे येऊन मी फक्त ह्याच्याबरोबर बडबडलो आणि ते विसरून गेलं, सगळं डोक्यातून निघून जाते, अशी परिस्थिती येत नाही आहे. आपण सतत भेटल्याने, सतत वाचत राहिल्याने होते असं की ते माझ्या डोक्यात भिनत राहते. बरोबर की आपण हा उपक्रम हाती घेतला आहे तर मग काहीतरी करत राहिला पाहिजे. आणि जसं तू म्हणालास की मध्येच एखादी चटकन ओळ आठवते की अरे रागवू नकोस, असं होत नाही की रागवत नाही आहे, पण जर आठवलं तर मग शांत करता येतं स्वतः. कुठला तरी तो एक प्रसंग असतो जेव्हा फायदा होतो. हां, आणि असे बरेच एक करून बरेच प्रसंग तयार होतात. आणि त्यामुळे एकंदर आयुष्य सुधारतं. हां, आणि आता जसं मी ही शंकराची काल ती कविता वाचत होतो, आधी मला अर्थ कळत, म्हणजे मी वाचत होतो, आपण काय करायचो, आपण शब्दशः अर्थ बघतो खूपदा गोष्टींचा. तर मग आता मी ते विचार करायला लागलो की अरे ह्याच्या मागे कवितेने, मग जो कवी आहे तो काय लिहितोय. कारण तू ना मला मागे म्हणाला होतास की कविता हे कदाचित तेव्हाचं टेक्नॉलॉजी असेल की अशा इन्फॉर्मेशन कम्प्रेस करून डिलिव्हर करायचं. बरोबर. हां, म्हणजे ते कवी काय
थोडक्या शब्दात जास्तीत जास्त विचार कसे काय मांडता येतील. बरोबर. तर मी शाळेमध्ये तर मला असं ते काही कविता असायच्या मला आवडायच्या नाही. मला पण नाही वाटत रे काय लिहिले, हो. संदर्भाशी स्पष्टीकरण, कवीचं काय काय अजून काय गाईड वाचून जायचो आपण. मग तेव्हा कदाचित आपल्याला तेवढा अनुभव नसल्याने पण असेल की आपल्याला समजायचं नाही की त्याचा भावार्थ काय, त्याच्या मागे त्या कवीला किंवा त्या लेखकाचं नाही म्हणतं ना, मग कवीलाच मुख्य की काय सांगायचं. आता जर मी नव्याने वाचायला घेतो तर मग मी विचार करतो त्याबद्दल, अरे हे असं आहे. आणि अजून जर 4 पुस्तकं अजून वाचली तर मला वाटतं की काहीतरी बदल पडेल. म्हणजे जो काहीच वाचन न केल्याने, हा उपक्रम न केल्याने काहीच फरक पडला नसता. 1% जरी फरक पडला, जसं तो जेम्स क्लिअर म्हणतो तसं, तरी पण खूप झाला. आणि तो रोजच्या रोज 1% पडतोय न पडतोय तो भाग वेगळा. आणि आणखीन एक सांगायला हवं, कारण मला वाटतं जर चालणार असेल तर आपण सांगून टाकूया की आपण एक थोडी हिंमत करून की आता इथे व्हिडिओ टाकतो इंटरनेटवर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करतो की असं करायला हवं, तसं करायला हवं. अर्थातच 100% ते सगळं आचरणात आणणं नाही जमत. कदाचित 10% सुद्धा जमत नसेल जर नीट विचार केला तर, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि त्यामुळे मग घरी बायको म्हणते की मी कमेंट करणार आहे, नुसती बडबड करतात, प्रत्यक्षात काय करायला नको. पण हे अशा वेळेला जेव्हा सुचतं ना, ते तेवढ्यापुरतं आणि मनातल्या मनात असतं. पण ते असे बरेच प्रसंग असतात ते सगळेच्या सगळे व्यक्तपणे सांगता येत नाही की बघ आत्ता मी तुझ्यावर चिडलो नाही, किंवा आता मी कोणावर फोनवर बोलताना कोणाशी चिडलो नाही, भांडलो नाही, किंवा रस्त्यात कोणाशी भांडलो नाही. लोकांना सांगत राहतो आपण रागावरच येतो. पण बाकीचेही कोणतेही विचार झाले की मी आता कंटाळा केला नाही, मी आता कामाला बसलो, त्याचं कारण हे की मला श्लोक आठवला. आता आपण गेल्या वेळी ठरवलं ना की लवकर उठायचं, तर एक प्रयत्न करतोय की अलार्म न लावता उठायचं. कारण माझं असं होतं की यार कोंबड्या बिंबड्या पक्षी वगैरे सगळे उठतायत तर आपण का उठू शकत नाही. तर मी गौरवशी बोललो यावरती, आमचा मित्र आहे गौरव, त्याने झुओलॉजी केलं आणि मग तो आहे या क्षेत्रात आहे. तो मला म्हणाला की कोंबडा काही सकाळ बिकाळ होते म्हणून उठत नाही, तो घाबरतो की दुसरा कोंबडा त्याच्यावर हल्ला करेल. जर तो झोपून राहिला तर दुसरा कोंबडा हल्ला करेल म्हणून तो आरवतो की ही माझी टेरिटरी आहे. अच्छा, असं त्याच्या मागची ती कल्पना, म्हणजे ती गोष्ट आहे. अच्छा, गोष्ट नाही काय म्हणतात त्याचं कारण कसं आहे ते, हां, की तो उठतो लवकर आणि तो आरवतो. पण मग मी विचार केला की अरे म्हणजे आपण ना आपल्या सेफ झोनमध्ये असतो आणि त्यामुळे आपण पडून राहतो किंवा झोपून राहतो. आपल्या पण काहीतरी ध्येय असेल, आपल्याला कोणी मारायला येत नाही. हां, कारण कोंबड्याकडे ध्येय आहे की आपल्याला टेरिटरी राखायची आहे आपली. बरोबर. अशी आपली काही टेरिटरी आहे का, ती आपल्याला एक बनवायला लागेल. तसा हेतू स्वतःला रोजच्या रोज द्यायला हवा सकाळी. हो. तर माझ्या बाबतीत काय होतंय, मला अलार्म लावलेला असतो पण त्याची खरं तर सध्या काही गरज उरलेली नाही आहे. कारण रोज सकाळी 7 वाजता माझा भोका आरवतो. तो उठवायला येतो 7 वाजता, म्याव 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 सुरू होतं त्याचं. आणि बरोबर 7 वाजता पण नाही, तो 7ला 10 मिनिटं असताना तो सुरू होतो. आणि मग आम्ही 7 वाजेपर्यंत आम्ही लोळतो आणि मग उठतो. चांगलं आहे. हां, पण त्यामुळे आपोआप बोक्यामुळे आम्ही सुधारलोय, शिस्त लागली आम्हाला. पण मग सांगायचा मुद्दा हा की जरी आमच्या आजूबाजूच्या लोकांना दिसून येत असेल नसेल माहीत नाही, आम्हाला स्वतःला लक्षात येतं आहे की या मनाच्या श्लोकांचा आम्हाला प्रचंड फायदा होतो आहे आणि तो असाच होत राहावा याच उद्देशाने आम्ही याचं वाचन करत राहतो. आणि म्हणून या मालिकेचं नाव सेल्फ हेल्प आणि मनाचे श्लोक असं आहे. तर ही मालिका तुम्हाला आवडली असेल, म्हणजे चालू राहणार आहे, पण ही मालिका आत्तापर्यंत तुम्ही पाहिली असेल आणि आत्तापर्यंत या मालिकेतले जेवढे श्लोक तुम्ही पाहिलेले असतील, जर नसतील पाहिले तर सगळे श्लोक तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही क्रमशः पाहिलं तर तुमच्याही लक्षात येईल की बोलताना आमच्या आधी किती चुका होत होत्या, आधी किती अडखळत होतो, आधी किती घाबरत होतो आणि आता त्या मानाने किती जास्त आत्मविश्वासाने बोलतोय. एकमेकांना तोडणं देखील आधीपेक्षा कमी झाले. हां, एकमेकांना तोडणं म्हणजे अजूनही तोडतो आम्ही, हो. पण आधी खूप जास्त तोडायचो आणि कॅमेरा नसताना तर खूपच जास्त तोडायचो. कारण ती सवयच नाही, ते डोक्यातच नसायचं की अरे आपल्याला समोरच्याचं ऐकून घ्यायला हवं. ते नुसतं एक थिअरी म्हणून माहिती आहे की हां बरोबर, मी तर ऐकतो समोरच्याचं, असंच वाटत राहतं. पण मग जेव्हा व्हिडिओ बघतो स्वतःचे तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, अजून बरंच सुधारायला वाव आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा नवे व्हिडिओ करत राहायचे वाटतात. बरोबर. तर आम्ही असेच व्हिडिओ करत राहू. जे पाहतायत त्यांचे आभार पहिलं म्हणजे, आणि तुम्ही असेच बघत राहा. आणि आम्हाला अशी आशा आहे की तुम्हालाही यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. जी मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी काय, म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळं काही साध्य केलेलं असेल आत्तापर्यंत तर उत्तम, आणखीनच छान.
पण मग तुम्ही आम्हाला उपदेश देऊ शकता की आम्ही आणखीन कसे सुधारू शकतो किंवा आणखीन काय वाचू शकतो, किंवा या श्लोकांचं वाचन आणि चर्चा होत असताना तुम्ही वाचलेल्यातलं काय काय सुचलं, कोणती उदाहरणं सुचली ते आम्हाला सांगू शकता आणि पुस्तकं सुचवू शकता. तर असं सगळं करा आणि बस एवढंच. हो, हं. आमचा हेतू हाच आहे की आम्हाला सुधरवू. जर आमचे श्लोक बघून तुम्हाला थोडंसं वाटलं, जर तुम्हालाही तुमचाही गोल तोच असेल की आम्हालाही थोडंसं सुधारायचं आहे, तर उत्तम. हां, का आम्हाला काही सबस्क्राईब करा. हां, आपला आधीपासून हेतू हा नव्हता की आपल्याला काही इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. हो. आपला हेतू आहे की आपण स्वतःला इन्फ्लुएन्स करूया. बरोबर. धन्यवाद. झालं एवढंच आजच्यासाठी. धन्यवाद.